नमस्कार. नॅशनल सोशलिस्ट पार्टी म्हणजेच महाराष्ट्रातील राष्ट्रीय समाजवादी पार्टी आज नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष राजेंद्र भगवान गायकवाड बार्शी सोलापूर यांची निवड प्रदेशाध्यक्षपदी झाली. त्यांचं अभिनंदन. आणि आपल्याला देश घडवायचा आहे, मग समाजवाद जातीवाद नष्ट करून आपण समाजवादाकडे वळणार आहोत. आणि हा समाजवाद खांद्यावर घेऊन चालणार आहे ते म्हणजे आपले राजेंद्र गायकवाड साहेब. यांनी पहिलं काही मनसेसारख्या पक्षासोबत काम केलंय. आज त्यांनी समाजवाद स्वीकारलाय आणि ते आमच्या समाजवादी परिवारात जॉईन झालेत. त्यांचं स्वागत. आणि दुसरी गोष्ट, आज राजेंद्र गायकवाड साहेबांसारखे व्यक्तिमत्व आमच्या पक्षात प्रवेश करताना काही उमेदवारही जाहीर होतील आणि शिवाय त्यांचं आधी पत्र देऊन आज त्यांचं आपण हे करणार आहोत, अभिनंदन करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी जरा हे करायचे. नमस्कार. 2017 पासून सुरुवात झाली. त्याच्यानंतर काही गोष्टी 19ला पूर्णता मान्यता मिळाली आपल्याला, जी नॅशनल लेवलची. त्याच्यानंतर आपण 2 विधानसभा लढल्या, देगलूर बिलोली जो नांदेडमधून, आणि त्याच्यानंतर आपल्या जो कोल्हापूर मतदारसंघ आहे पोटनिवडणूक लढली गेली आपल्या पक्षामार्फत. आणि स्थापना झाली. आता 7 वर्ष झाली स्थापना होऊन, पण 7 वर्षात आपण छोटं मोठं काम करत होतो. छोट्या गोष्टी चालू होत्या. आता मोठ्या प्रमाणावर आपण हे काम राबवणार आहोत महाराष्ट्रात. आणि तसंच फैलावलेलं आहे 7 ते 8 राज्यात. दिल्ली, आंध्रा, पंजाब, हरियाणा, आपला हिमाचल प्रदेश, अरुणाचल, जसं सिक्कीम, नागालँड, अशा त्रिपुरा, गोवा आणि आपला हा महाराष्ट्र, जवळजवळ 10 ते 12 राज्यात हे काम चालू आहे साहेब. अमृताताई भंडारी संस्थापिका आहेत. एक चांगला निर्णय त्यांनी घेतला की एक पक्ष स्थापन केला की समाजवाद घेऊन आपण चालायचं. या सध्याच्या राजकारणाला कंटाळून एक समाजवादी विचार लोकांमध्ये जोपासण्याचं काम त्यांनी केलंय. आणि त्यांनी फक्त संस्थापिका म्हणून जे हे काम केलेलं आहे ते सर्वात योग्य निर्णय होता ताईसाहेबांचा, असं मी म्हणेन. कारण अमृताताईंना त्यासाठी धन्यवाद म्हणेन. कारण अमृताताई भंडारी यांनी जो विचार केला समाजाचा, समाजवादी, त्याच्याबद्दल धन्यवाद. राष्ट्रीय अध्यक्ष कोण? आता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे. मॅडमनी माझ्या खांद्यावर जबाबदारी सोपवली राष्ट्रीय अध्यक्षपदाची. राष्ट्रीय अध्यक्षपद म्हटल्यानंतर आता जवळजवळ सुरुवात केलेली आपण एक ठाण्याच्या एका वॉर्डपासून ते आता राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत 7 वर्ष लागली पोचायला. 37व्या वर्षी हे आपण पार केले. साधारणपणे आता लोकसभा जे येऊन ठेपलेले आहे, लोकसभेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण ज्या पद्धतीने तयारी करतायत तशी इतर राज्यांमध्ये किती उमेदवार उभे करण्याचं आपण ठरवलेलं आहे? बिहारमध्ये 44 उमेदवार झालेत, जे आता आपण घोषित करणार आहोत. या 2 ते 3 दिवसात आपण तिथला दौरा आयोजित आहे. आपल्यासोबत जाणार नाही, पण वंचित आघाडीसोबत जर बाळासाहेब आंबेडकरांनी जर काही म्हटलं तर आपण जाऊ शकतो. कारण ते एक समविचारी म्हटलं तरी चालेल. म्हणजे थोडक्यात वंचित बहुजन आघाडी बरोबर जर आघाडी करायची असेल तर तुम्ही बिंदास करू चर्चा. अच्छा, त्या संदर्भात चर्चा करू शकता. त्यासाठी तुम्ही काय आवाहन करता मग? समजा साधारण मी एवढंच करेन, आज ज्याच्यामुळे मी इथं बसलोय, राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत पोहोचलोय, ज्याच्या संविधानाने मला हा अधिकार दिला, आज त्यांचे नातू म्हणून मी त्यांना एकच आवाहन करेल. आज आपण जो समाजवाद घेऊन चाललोय, तर भले तुम्ही पुढाकार घ्या किंवा आम्ही पुढाकार घेतो,
पण आज पुन्हा आंबेडकरांची गरज आहे महाराष्ट्राला. कारण जी अराजकता जी बघितली गेली आपल्याला, जी अराजकता सामाजिक धार्मिक जी अराजकता आहे ती जर नष्ट करायची असेल तर पुन्हा आंबेडकर पाहिजे. लोकसभेसाठी मावळ तालुक्यात मावळ लोकसभा मतदारसंघ अमृता भंडारी संस्थापक अध्यक्ष नॅशनल सोशलिस्ट पार्टी तथा राष्ट्रीय समाजवादी पार्टी, उस्मानाबाद धाराशिव यासाठी आपण प्रदेशाध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांना उमेदवारी देतोय. बाकी प्रदेशाध्यक्ष यासाठी मार्गदर्शन करतील. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम. मी राजेंद्र गायकवाड, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर. आज राष्ट्रीय समाजवादी पार्टीच्या वतीने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष काळसेकर साहेब यांनी मागील 15 दिवसापासून 20 दिवसापासून जी आमची चर्चा चालू होती आणि त्यांनी जे माझे फेसबुकवर आणि माझं सोशल मीडियावर माझ्या कार्याचे मागील 2 वर्षापासूनचे सगळे माझे कार्यपद्धत, कामाची पद्धत, माझे मोर्चे, आंदोलनं आणि माझं समाजकार्याचं जे कार्य आहे हे सगळं बघून साहेबांनी मला बोलावून घेऊन त्यांनी समाजवादी पार्टीमध्ये सामाजिक कार्य करण्याची जी ऑफर दिली आणि त्यांची तळमळ समाजकार्याची, हे सगळं लक्षात घेऊन मी माझा निर्णय घेतला. मी मागील कमीत कमी 3 ते 4 पक्षात काम केलं मित्रांनो. कारण मला पक्षानं कुठल्या काढलं नाही, मी पक्षाला सोडलं आहे. का तर माझं तुझं जमतच नाही तर मी तुझ्या पक्षात भांडवलासारखं काम करून काय करू. मी सामाजिक कार्य करणारा गरीब कार्यकर्ता आहे आणि मी फक्त गरीब धनानं असलो तरी मनानं माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही, हे सगळं माझ्या बार्शी तालुक्यानं सोलापूर जिल्ह्यानं बघितलं आहे. मी मनसेत राजसाहेब ठाकरे यांच्या मनसेत शहराध्यक्ष म्हणून 2020ला काम केलं. 19-20ला कोरोनाच्या काळात माझं ते कार्य बघून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री जयंतराव पाटील साहेब यांनी राष्ट्रवादीत मला बार्शी तालुक्याचा नेता म्हणून प्रवेश दिला आणि त्यांनी त्या माझं कार्य बघून प्रवेश दिल्यानंतर मी राष्ट्रवादीचं काम एक जोमानं करत असताना तिथले स्थानिक जे काय असतात बाबा, प्रत्येक पक्षात काही ना काही खोड्या करणारी माणसं असतातच. तर असे स्थानिक कार्यकर्त्याला कंटाळून माझ्या कार्यावर ते जे ते आक्षेप घेत होते, माझे कार्य त्यांना आवडत नव्हतं, निसंकोचपणानं कार्य बार्शी शहर, तालुका व जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना. मग ह्याला कंटाळून मी राष्ट्रवादी सोडली, नंतर माझ्या घरच्या पक्षात आलो. मग असं असताना मला पक्षाचं काही नाही, मला ज्या पक्षात मोकळ्या मनानं माझ्या गोरगरीब जनतेची सेवा करायला मिळेल, अडीअडचणी सोडवायला मिळतील, तोच पक्ष माझा आहे असं समजून मी प्रत्येक पक्षात काम करत आलो आहे. आणि मला त्यांचे विचार नाही पटले, त्यांच्या दबावाखाली मला कुणाच्या काम करायची माझी पसंत नाही, माझं गडसत नाही, मला आवडत नाही. आणि ती सगळं फ्रीडम मला आपले राष्ट्रीय नेते काळसेकर साहेबांनी सगळं मोकळक मला दिली की बाबा समाजवादी पार्टी पक्षात तुम्ही मोकळ्या मनानं काम करा आणि तुमचं जे काम आहे ते सामाजिक कार्यासाठी तुम्ही कितीही अहोरात्र कष्ट करा, काम करा, तुम्हाला पार्टीचं पूर्ण समर्थन राहील आणि ताकद राहील असं म्हणून त्यांनी मला जो माझ्यावर पदभार स्वीकारला. माझं जे पद होतं मला प्रदेशाध्यक्ष पद, तर ह्या समाजवादी पार्टीत मला त्यांनी महाराष्ट्राची पुन्हा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. आणि मी शपथ घेऊन सांगतो सर की माझ्या कार्यात थोडीसुद्धा दिरंगाई व चूक होणार नाही. मी तुपासाठी उष्ट खाणारी माझी अवलाद नाही. मी काम ठोकून करीन आणि समाजकार्य जीवाच्या पलीकडे जाऊन करीन. कुठल्याही आपला समाजवाद करताना, कार्य करत असताना कुठल्याही गोरगरीब जनतेवर कसलाही अन्याय होऊ देणार नाही. ते माझ्या रक्तातच चळवळ आहे, माझ्या बाबासाहेब आंबेडकर चळवळीचं रक्त आहे आणि ते रक्त मी माझ्या चळवळीसाठी जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत मी रक्त जाळून माझं समाजकार्य करत राहीन. साम दाम दंडभेद मी कुणाला भेट नाही, कोणापेक्षा कमी बी नाही. फक्त माझ्यावरती तुम्ही जबाबदारी स्वीकारली. जर कुणी खोटं नाटक करून माझ्यावर दबाव आणून जर काय तसला छळ करण्याचा प्रयत्न केला तर पार्टीच्या हिशोबानं तुम्ही राष्ट्रीय नेते म्हणून सर्वांनी मला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण दिलेली जबाबदारी 100% पूर्ण करणार आणि महाराष्ट्रात समाजवाद काय असते हे मी दाखवून देणार. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.